आता बघा इथं ह्या दोघांची बेरीज किती आलेली आहे 42 आणि यांचा फरक किती येतोय 16 येतोय. आता इथे बेरीज किती आहे 37 मग इथं आपण 37 आणि त्यातला फरक किती आहे 11 आहे दिलेला आहे. बेरीज किती आहे 54 आणि डिफरन्स किती आहे 20 आहे. परत बेरीज किती सांगा देर सम इज अँड हे मनाच लिहायचं आहे. सम किती आहे 36 आणि डिफरन्स किती आहे 18. इथं आपण 36 आणि 18 लिहू शकतो. आता हेच आपल्याला इक्वेशन मध्ये तयार करायचं कसं होणार सांगा पहिल्याचं एक्स प्लस पहिल्याचं बघा एक्स प्लस काय होणार एक्स प्लस वाय 42 आणि त्यातला दोघांचा फरक किती येणार 16 येणार. हे पहिलं इक्वेशन तयार होते. दुसरं इक्वेशन कसं येणार सांगा एक्स प्लस वाय किती होणार 37 आणि एक्स मायनस वाय इज इक्वल टू किती येणार 11 येणार. असं तयार करायचं आपण. तिसऱ्याच जर आपण तयार करायला गेलो तर इक्वेशन कसं होणार एक्स प्लस वाय किती होणार दोघांची बेरीज एवढी आहे आणि दोघांची वजाबाकी किती 18 आहे. म्हणजे असं तुम्ही इक्वेशन तयार करू शकता. थोडे इक्वेशन तयार करून त्या संख्या भरून घ्यायचं. काय म्हणले बा पहिला प्रश्न बाय युजिंग व्हेरिएबल्स एक्स अँड वाय फ्रॉम एनी 5 लिनियर इक्वेशन्स इनटू व्हेरिएबल्स. 5 आपल्याला लिनियर इक्वेशन्स लिहायचे आणि कसले पाहिजे ते 2 व्हेरिएबल्स म्हणजे इथं एक्स वाय हे पाहिजे किंवा ए आणि बी हे पाहिजे आणि किती इक्वेशन बनवायचे 5 बनवायचे. तुम्ही मनाची कुठलेही बनवू शकताय. तर 5.1 मधला पहिला जो प्रश्न आहे त्याचा आन्सर काय येणार मग तुमचं मनाचं कुठलंही तयार करू शकता तुम्ही. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 2 लिनियर इक्वेशन झालं. परत काय करू शकताय एक्स मायनस वाय इज इक्वल टू 10 हे करू शकताय. 2x प्लस 3y इज इक्वल टू किती आलं 15. परत 3x प्लस वाय इज इक्वल टू किती आलं 20 आलं. अशा प्रकारे आपण 5 इक्वेशन बनवू शकतो. अनेक जर बनवायचं तर काय म्हणणार सांगा आता एक्स वजा वाय बरोबर 3 तर हा पहिला प्रश्न झाला. आता इथं क्वेश्चन 2 जे आन्सर आहे आपल्याला काय दिले बघा राईट 5 सोल्युशन्स ऑफ द इक्वेशन एक्स प्लस वाय इज इक्वल टू 7. म्हणजे एक्स आणि वायच्या किमती शोधा जेणेकरून उत्तर आपलं किती यायला पाहिजे 7 यायला पाहिजे. मग कसं होणार सांगा एक्स आणि वायच्या किमती एक्स आणि वायच्या किमती जेणेकरून उत्तर किती यायला पाहिजे 7 यायला पाहिजे. मग सांगा इथं इथं जर आपण 4 ठेवलं एक्स बरोबर 4 तर वाय बरोबर किती घेणार आपण 3 घेणार. दुसरा इथं जर मी 5 घेतलं तर वाय किती घेणार 2 घेणार. इथं आता उलट बघा मी मायनस मध्ये घेतो. इथं जर वजा 10 घेतलं तर इथे किती घेणार मी वजा 10 घेतलं तर किती होणार इथं 17 घ्यायला पाहिजे तुम्हाला. किती घ्यायला पाहिजे 17. का सांगा प्लस मायनस मायनस 17 मधून 10 गेले किती उरले 7. उत्तर तुमचं 7 आलं. ह्याचं पण उत्तर 7 आहे तेव्हा म्हणजे ह्याचं सोल्युशन किती आलं तुमचं उत्तर उकल किती आली याची ह्याला उकल म्हणायचं आणि जी उकल आलेली आहे ती किती आहे ना तुमची 4 3 7 5 आणि 2 7 17 मधून गेले 7 हे सगळं 7 7 आलं उत्तर. किती आलं उत्तर प्रत्येकाचे आन्सर तुम्ही 7 7 आले. चला हे 2 प्रश्न लिहून घ्या. लक्ष द्या क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मधला क्वेश्चन फर्स्ट आहे बघा आपला. काय करायचं आपल्याला एक्स अधिक वाय बरोबर 4 हे इक्वेशन फर्स्ट म्हणायचं याला आणि इथं काय आहे 2x वजा 5y बरोबर 1 हे इक्वेशन किती नंबर असणार आहे सेकंड. आपण जसं अगोदर लिहितो तसं. आता इथं बदल काय सांगा इथं 5y आहे आणि इथं y आहे फक्त. काय बदल आहे इथं 5y आणि इथं y म्हणजे इक्वेशन फर्स्टला कितीने मल्टिप्लाय करायचं 5 न. इथे लिहायचं काय थोड्या उतरून घ्यायचं ते एक्स अधिक वाय बरोबर 4 किंवा लिहून घ्या पहिला मल्टिपल बाय किती 5 टू इक्वेशन फर्स्ट. मराठीमध्ये काय म्हणायचं समीकरण 1 ला 5 ने गुणून
समीकरण 1 ला 5 ने गुणून समीकरण 1 ला 5 ने गुणायचंय. तर समीकरण 1 आपलं कुठं आहे बघा, x अधिक y आहे, ह्याला 5 न गुणायचं आहे. मग x ला 5 न गुणलं 5x, y ला 5 न गुणलं 5y, आणि ह्याला 5 20. इक्वेशन नवीन तयार झालं आपलं. इक्वेशन नंबर किती असणार आहे? 3 असणार आहे, कारण ऑलरेडी आपण ह्याला 1 दिले आणि ह्याला 2. आता ह्याला किती आलं? 3 आलं. चला आता इक्वेशन हे तर बदललंय, हे परत घ्यायचं नाही. आता इक्वेशन हे राहिलं, हे दिसत करून घ्या. 5x अधिक 5y बरोबर 20. हे इक्वेशन किती नंबर आहे? 3 नंबर उतरून घेतलं. हे त्याच्या खाली काय करायचं? कुठलं उतरून घ्यायचं? 2 नंबर. 2x वजा 5y बरोबर 1 घेतलं. हे इक्वेशन नंबर किती आहे? 2 आहे. एक काय इक्वेशन घेतलं नाही जरा सांगा मला, कारण 1 मध्ये बदल करून काय आलंय आपलं? 1 मध्ये बदल झालेला आहे, इथं दिलेलं आहे बघा. 1 ला बदल केलेला आहे. 1 ला कितीने गुणलं आपण? 5 न गुणलं. 5y 5x आणि 5 20. चला आता यामध्ये बदल काय होणार सांगा? अधिक 5y आणि वजा 5y झालं कॅन्सल. 5x मधून गेले 2x, नाही बेरीज करायची. किती आलं? का बेरीज केली सांगा? इथं लिहायचं आहे ऍड केलं आपण. ऍड म्हणजेच काय केलं आपण? बेरीज केलेली आहे दोघांची, ऍडिशन. मग गुणाकारच काय होणार सांगा इकडं? भागाकार. 21 भागिले 7. तर आन्सर आपलं किती आलं? 7 21. x बरोबर 3 आलं. आता आलेलं उत्तर कुठे ठेवायचं? सगळ्यात सोपं आहे बघा, 1 नंबर त्यात ठेवा. पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन फर्स्ट. समीकरण 1 मध्ये काय करायचं आपल्याला? x बरोबर 3 ही किंमत कुठे ठेवू? ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. कुठे ठेवू? समीकरण 1 मध्ये ठेवा. समीकरण 1 मध्ये ठेवा. चल तर यामध्ये आता काय करायला पाहिजे? पहिला समीकरण 1 उतरून घ्या. x अधिक y बरोबर 4. x ची किंमत किती ठेवायची आपल्याला? 3 ठेवायची. 3 अधिक y बरोबर 4. अधिक 3चं काय होतं इकडं? वजा 3. चल प्ले. 4 मधून 3 गेले, उत्तर किती आलं? 1 आलं. म्हणजे y बरोबर 1 आन्सर आला बघा तुमचं. कोणत्या दोन किमती मिळाल्या? 3 आणि काय मिळालं? 1.